ताई, तुम्ही शिरसटवाडी गावामध्ये आला, नेमका काय प्रकार होता आणि माहिती काय मिळाली तुम्हाला या ठिकाणी? इथे शिरसटवाडी गावामध्ये मागच्या मला वाटतं 1.5-2 तासापूर्वी एक अशी निषेधार्थ घटना घडली. जे उमेदवार आहेत दत्तात्रय भरणे यांनी येऊन इथे शिवीगाळ केलेली आहे. इथं आमच्या युवा कार्यकर्त्याला त्यांनी धक्के मारलेले आहेत. तिथं आमच्या ज्या महिला ज्या पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी उर्मटपणे बोललेलं आहे. तिकडे जे पोलिंग एजंट होते त्यांना पण ते खूप बोललेले आहेत. तिथं आतमध्ये जाऊन जिथं हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचा हा विषय आहे, तिथे त्यांनी जिथं मतदान चालू होतं तिथे आतमध्ये जाऊन त्यांनी तिथे आमचे जे पोलिंग एजंट होते, काही कार्यकर्ते पदाधिकारी होते तिथं, त्यांना सगळ्यांवरती त्यांनी शिवीगाळी करून दमदाटी केलेली आहे. आणि अशी एक निषेधार्थ घटना ही मागच्या 1.5 तासापूर्वी इथं शिरसटवाडी गावामधील पोलवरती झालेली आहे. आणि ही अशाच प्रकारची घटना लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्या नाना गवळी नावाच्या एका इंदापूर तालुक्यातील एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीवर सुद्धा अशाच प्रकारे मला वाटते अंथुर्णे गावामध्येच एका बूथवरती शिवीगाळची घटना लोकसभेमध्ये झाली. आणि आता ही दुसरी वेळ आहे, त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. कारण शेवटी हे एक जबाबदारी व्यक्तीचं काम नाहीये. हे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही लोकशाही आहे शेवटी, आणि अशा पद्धतीने येऊन जेव्हा तुम्ही दमदाटी करता, शिवीगाळ करता, ही खऱ्या अर्थाने खूप निषेधार्थ गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एक युवक कार्यकर्त्यावरती भर इकडे सगळ्या अशा वातावरणामध्ये येऊन त्याला धक्के देता, त्याला मारण्याची धमकी देता, हे अतिशय दुर्दैवी आहे. सकाळी लाखेवाडीमध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडला की वाढीव मतदान लावलं जातं आणि त्यामार्फत त्या गोष्टीमध्ये सुद्धा 2 गटामध्ये वाद निर्माण झाला. आणि त्यांच्याकडून आता असं सांगितलं जातं की तुमच्या समर्थकाकडून त्यांच्या हल्ला झाला. लाखेवाडी गावामध्ये जे दत्तात्रय भरणेंचे कार्यकर्ते आहेत श्रीमंत ढोले, त्या ढोले सरांनी तिथे बोगस मतदान घडवून आणण्याचं त्यांनी तिथे नियोजन केलं होतं. आणि तिथे एक व्यक्ती, मला वाटतं त्यांचं नाव मला लक्षात नाही, पण ते बोगस मतदान करायला तिथे आले होते आणि त्यांनी स्वतःच व्हिडिओवरती कबुली दिली. आणि ते करत असताना तिथं ते श्रीमंत ढोले आले आणि तिथं त्यांनी परत आरेरावीची दमदाटीची भाषा सुरू केली आणि त्यांनीच आमच्या कार्यकर्त्यांवरती तिथे हल्ला केला. त्यांनी तिथे आमच्या कार्यकर्त्यांवरती दमदाटी केली. आणि कुठेतरी हे दडपशाहीचं जे राजकारण आहे, शेवटी आज आपण लोकशाहीमध्ये राहतो, हे दडपशाहीचं राजकारण हे तालुक्याच्या हिताचं नाहीये. हेही मला आजच्या या घटनेच्या नंतर मला आज इथे मला सांगायचंय. तुम्ही आज दिवसभर एवढे फिरलात, काय वाटतं 23 तारखेला निकाल कुठल्या बाजूने? खऱ्या अर्थाने आता आम्ही तर एक 35 ते 40 बूथवरती मी स्वतः सकाळी 7 वाजल्यापासून फिरतीये. अजून पण बऱ्याच ठिकाणी मी जाणार आहे. खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली आहे. कारण तुम्ही बघताय इंदापूर तालुक्याचं जे वातावरण आहे, जे दडपशाहीचं वातावरण आहे, जे गुंडगिरीचं वातावरण आहे, ह्याला सगळे तालुक्यातील जनता ही अतिशय कंटाळलेली आहे. आणि चोख उत्तर हे जनता हे इंदापूर तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांना येत्या 23 तारखेला देईल.